हॅलो हॅलो आमच्या ओलव्याचे प्रतिष्ठित अशा प्रकारचे उद्योगपती आदरणीय जयदीपदादा पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे। मी या मंडळाचे संस्थापक श्रीयुत संतोषदादा भोईर यांना विनंती करेन की आपण जयदीपदादाच्या ठिकाणी स्वागत करायचं आहे। सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी हे स्वागत संपन्न होत आहे। मी सगळ्यांना एक नम्र निवेदन आहे की शेवटचा कार्यक्रम अर्थातच ही भैरवी अर्थात आभार प्रदर्शन आदरणीय रवींद्र नारायण पाटील यांना मी विनंती करेन की आपण व्यासपीठावर आसनस्थ व्हायचं आहे। आज अधिक आपली उत्सुकता मी ताळून न धरता लगेचच आजच्या या पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाला मी सुरुवात करत आहे, पण तत्पूर्वी काही ठराविक अशा व्यक्तींना मी या ठिकाणी पाचारण करतोय। राजन पाटील, राजेंद्र जनार्दन पाटील, महेंद्र अर्जुन पाटील, चला लवकर। तर आपल्या व्यासपीठावरती त्यांचा नामोल्लेख करणं अतिशय गरजेचं ठरेल, ज्यांनी ज्याच्या कार्यामध्ये एक लौकिक वाढवलेला आहे आणि या गावाचं लौकिक वाढवत असतानाच ज्यामध्ये श्रुती पाटील, श्रुती आशिष पाटील हिनं MBBS पर्यंत दुसरं वर्षाचं शिक्षण घेतलेलं आहे। खऱ्या अर्थानं नावाच्या दृष्टीनं गौरवाची गोष्ट आहे। एक सामान्य कुटुंबातली विद्यार्थिनी की जिने 10वीच्या परीक्षेमध्ये अथक प्रयत्न केले, मात्र तब्येतीनं साथ दिली नाही आणि अशा प्रयत्नातून ती पुढे गेली MBBSच्या दुसऱ्या वर्षात। मी नाव्याचे ग्रामसुधार मंडळाचे अध्यक्ष आदरणीय किशोर मामा घरत यांच्या शुभास्ते श्रुती आशिष पाटील हिचं या ठिकाणी सत्कार करू इच्छितो आणि आपली सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत श्रुतीसाठी। श्रुती आशिष पाटील MBBSच्या दुसऱ्या वर्षाला आहे, गावाच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट। आपण दुसरा एक या ठिकाणी सत्कार करणार अर्थातच अस्मिता जितेंद्र म्हात्रे, डेंटिस्टमध्ये 3ऱ्या वर्षाच्या कॉलेजला ती आहे आणि खरोखरच या गावातून देखील चांगल्या प्रकारचे डॉक्टर घडू शकतात हे खऱ्या अर्थानं दाखवून दिले त्या अस्मिता ताईंना आणि म्हणून तिथं देखील मी हरिश्चंद्र बाळाराम म्हात्रे यांना विनंती करेन। ते सध्या विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, अर्थात ग्रामपंचायत नावेचे माजी सरपंच आणि BJP पक्षाचे सर्वेसर्वा ते आपल्या शुभास्ते अस्मिता जितेंद्र म्हात्रे यांच्या ठिकाणी स्वागत करत आहेत। यानंतर मी विशेष अशा प्रकारे या ठिकाणी सत्कार करू इच्छितो नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पाटीलला विनंती करतोय की आपण समोर यायचं आहे। प्रल्हाद पाटील समोर यायचं आहे। मी संतोष दादाच्या शुभास्ते प्रल्हाद पाटील याचं या ठिकाणी स्वागत होत आहे। संस्थापक संतोष दादा भोईरच्या शुभास्ते प्रल्हाद पाटील यांच्या ठिकाणी स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत होत आहे। यानंतर देवेंद्र भोईर ग्रामपंचायतचे सदस्य यांचं देखील या ठिकाणी मी स्वागत करू इच्छितो। दाद्याच्या शुभास्ते हे स्वागत दाद्याला करायचं आहे। देवेंद्र समोर यायचं आहे। नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र हरिभाऊ भोईर याच्या ठिकाणी स्वागत होत आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। यानंतर सत्यवान पाटील गावदेवी ट्रान्सपोर्टचे मालक, ठीक आहे, गुणलेखक म्हणून ज्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं त्याच्यामध्ये अविनाश ठाकूर चला लवकर। चला लवकर गावदेवी
हा निलेश भोईर यांच्या शुभास्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे। एक चांगल्या प्रकारचे गुणलेखक अविनाश ठाकूर, अक्षय ठाकूर, तुलसीदास पाटील यांच्या शुभास्ते हा स्वागत होत आहे। अक्षय ठाकूर यांचं स्वागत हा तुलसीदास पाटील यांच्या शुभास्ते होत आहे। या गुणलेखकानं खरं म्हणजे वेळोवेळी आम्हाला समालोचकांना चांगल्या प्रकारचं सहकार्य केलं आणि त्यामुळेच त्या सामन्याची इत्तमभूत माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोच केली। त्याचं संपूर्ण श्रेय या गुणलेखकांना जातो आहे। यानंतर श्रवण सिंग आहे का? राजेश पाटील यांच्या शुभास्ते श्रवण सिंग यांच्या ठिकाणी स्वागत होत आहे। चल पुढे। जीत पाटील आपण देखील चांगल्या प्रकारचं सहकार्य केलंय। जीत पाटील चला लवकर। मी प्रणय पाटील याला विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण मामानं भाच्याचं स्वागत करायचं आहे। चांगल्या प्रकारचं गुणलेखक आपण केलं। जय घरत, यानंतर जय घरत एक अत्यंत गुणी अशा प्रकारचा हा गुणलेखक, एक अत्यंत चांगल्या अशा प्रकारचं सहकारी आणि म्हणून विशेष अशा प्रकारे जय घरत आपण कुठे असं लवकर यायचं आहे। यानंतर सर्वेश डेकोरेशनचे मालक संतोष मढवी, मी यांना विनंती करेन की आपण या ठिकाणी यायचं आहे। चला लवकर। संतोष डेकोरेशनचे मालक संतोष मढवी आपण लवकर यायचं आहे। मी आदरणीय आशिष दादा पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण यांचं देखील या ठिकाणी स्वागत करायचं आहे। त्याचबरोबर ज्यांना आम्हाला थेट प्रक्षेपणासाठी मदत केली ते पीटीसी लाईव्हचे, चला पीटीसी लाईव्ह वाले आपण यासमोर यायचंय। चेतन दळवी, किरण दळवी, चला लवकर। आपला एक प्रतिनिधी या ठिकाणी कोणतरी यायचंय पटकन। चला लवकर। गणेश पाटील यांच्या शुभास्ते या ठिकाणी थेट प्रक्षेपण आपण चांगल्या प्रकारे केलं। 4 दिवस चांगली सेवा आम्हाला मिळाली, त्याबद्दल आपलं मनपूर्वक या ठिकाणी हार्दिक अशा प्रकारचं स्वागत आमच्या मंडळाच्या वतीने आम्ही करत आहोत। यानंतर ज्यांनी पंच म्हणून कामगिरी केली त्या आदरणीय चंद्रकांत म्हात्रे उर्फ बाबू यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करू इच्छितो। संतोष दादांच्या शुभास्ते पंच म्हणून कामगिरी करणारे चंद्रकांत म्हात्रे, एजाज महारूफ, आधी सालाबाद प्रमाणे आपण या ठिकाणी येत असता आपली सेवा देता म्हणून एजाज महारूफ यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करतो। विजय भाऊ भोईर यांच्या शुभास्ते एजाज महारूफ यांचं स्वागत होत आहे। नितीन वाणी आपण पंचगिरी चांगल्या प्रकारे केली, आम्हाला सहकार्य केलं म्हणून आपलं देखील विशेष अशा प्रकारचं आम्ही स्वागत करू इच्छितो। आशिष दादा पाटील यांच्या शुभास्ते हे स्वागत होत आहे। या लवकर सर। तिन्ही पंचांनी अतिशय चांगल्या प्रकारची कामगिरी केली आहे म्हणून या ठिकाणी त्यांचा सत्कार होत आहे। त्यामुळे विनीत पाटील खरोखर आपण चांगल्या प्रकारचं योगदान दिलं। मी निलेश भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण विनीत पाटील याचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। श्रेयश पाटील या लवकर। महेश भोईर यांच्या शुभास्ते हे हा सत्कार होत आहे। त्याचबरोबर समालोचक म्हणून ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं
तर त्याच्यामध्ये रायगड ऋषी महान तपस्वी अशा प्रकारे आम्ही नेहमी उल्लेख करतो ते समालोचन क्षेत्रातील भीष्म पितामह म्हणून आदरणीय काका म्हात्रे यांना मी विनंती करतो आपण समोर यायचं आहे। सत्यवान पाटील यांच्या शुभास्ते काका म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। त्यानंतर किरण पाटील राष्ट्रभाषेतलं समालोचन अगदी मधुर अशा प्रकारे आपला आवाज कडक अशा प्रकारचा अनुभव आणि म्हणूनच किरण पाटील मी रवींद्र पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते त्यांचं स्वागत करायचं आहे। चला किरण पाटील यानंतर रवींद्र म्हात्रे यांना मी विनंती करेन आपण समोर यायचं आहे। शशिकांत ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण रवींद्र म्हात्रे यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। आपण जुगावरून आलेला आहात, खरोखरच आपलं मनपूर्वक अशा प्रकारचा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय आणि आपल्या शुभास्ते आपण रवींद्र म्हात्रे यांना देखील या ठिकाणी सन्मानित करायचं आहे। यानंतर आपण ज्या व्यक्तिमत्वाचं आपण स्वागत करूया ज्याने या संपूर्ण नावागावमध्ये तब्बल जवळपास 26 वर्ष शैक्षणिक क्षेत्रामधून केलेली एक सुंदर सेवा आणि गेली 6 वर्ष आमच्यासोबत या स्पर्धांच्या माध्यमातून ज्याने सुंदर असं मराठी संभाषण केले ते दीपक भरुणेकर सर यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया। आणि आमच्या नावाचे सन्माननीय सरपंच साहेब सन्मानित जितेंद्रजी म्हात्रे साहेब यांना विनंती की आपल्या शुभास्ते जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या दीपक भरुणेकर सरांसाठी। सुंदर योगदान आहे, 26 वर्ष शैक्षणिक क्षेत्र आणि त्याचबरोबर क्रिकेट क्षेत्रामध्ये दिलेलं सुंदर योगदान। मूळचे अर्थातच उलवेचे, मात्र आता सध्या स्थायिक असले पनवेल मध्ये असणारे दीपक भरुणेकर सरांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। मी मगाशीच म्हटलं बॅकग्राऊंडचं म्हटलं जातं आणि पडद्या मागचे आमचे अध्यक्ष आशिष पाटील तुम्ही 4 दिवस बघत असाल। 4 दिवस ही स्पर्धा चालू आहे। या स्पर्धेत मोलाचं सहकार्य आशिष पाटील, संतोष भोईर, संदीप म्हात्रे, हरिचंद्र म्हात्रे। पण तुम्हाला मी पडद्यामागचं याच्यासाठी म्हणतोय की ही स्पर्धा जी आयोजित केली आणि आयोजित स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य आणि इथं जी विशेष मेहनत घेतली, परंतु विशेष मेहनत घेऊन सुद्धा आम्हाला या स्पर्धेसाठी डोनेशन महत्त्वाचं आणि डोनेशन जे दिलं ते आमचे संस्थापक आपले संतोष भोईर यांचा सत्कार करायचा आहे। आणि सत्कार करण्यासाठी मी आमच्या नावेगावचे माजी सदस्य ग्रामपंचायत सदस्य कृष्णा भोईर यांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करायचा आहे। संस्थापक संतोष भोईर, आज ही स्पर्धा आम्ही आयोजित केली। या स्पर्धेत मोलाचं सहकार्य आणि 4 दिवस इथं कंटिन्यू उभे आहेत आणि जी देणगी म्हटलं जातं ती देणगी सुद्धा संतोष भोईर यांच्याकडून मिळाली। त्यांचा सत्कार करतायत ते कृष्णा भोईर। तसेच आमचे अध्यक्ष सन्माननीय आशिष पाटील, ही जी आपली बाईक उभी आहे इथं, या बाईक किशोर घरत आणि माननीय आशिषदादा पाटील यांच्याकडून मालिकावीर म्हणून देण्यात येते। तर आशिषदादा यांचा विशेष सन्मान करण्यासाठी मी आपले कोपरचे किशोर पाटील यांना मी विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे। तसेच मी किशोर घरत यांना सुद्धा बोलवतोय। आपली सामनावीर जी इथं बाईक लागली, ती बाईक आमच्या या स्पर्धेसाठी 4 दिवस मोलाचं सहकार्य आणि जी बाईकसाठी जे विशेष मोलाचं सहकार्य केले ते आशिषदादा पाटील आणि किशोर घरत। तसेच आमचे हरिचंद्र म्हात्रे नाव ग्रामपंचायत माजी उपसरपंच तसेच आता विद्यमान सदस्य यांचा सत्कार करायचा आहे। तो मी विनंती करतोय आपल्या नावगावचे सरपंच जितेंद्र म्हात्रे यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे। तसेच ह्या स्पर्धेसाठी
या स्पर्धेसाठी लागणारे प्रथम क्रमांकाचे, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे चषक, तसेच आमचे किशोर घरत या गावदेवी संघाचे सल्लागार यांचा विशेष सत्कार करायचा. तो मी महात्मा गांधी तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप ठाकूर यांना विनंती करतोय की त्यांचा सत्कार करायचा आहे. सत्कार मूर्ती आहेत आमचे किशोर घरत. दरम्यान अध्यक्ष नावगावचे तसेच त्यांचा सत्कार करतायत तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रदीप ठाकूर. तसेच या स्पर्धेसाठी विशेष असे जे इथं चषक लागलेत त्या प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांकाचे चषक जे आमचे दिले आहेत ते महेश भोईर, आदिराज प्रदीप भोईर यांच्याकडून दिले. ते महेश भोईर यांचा विशेष सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतोय. आमच्या संघाचे अध्यक्ष, गावदेवी संघाचे अध्यक्ष आशिष पाटील यांना विनंती करतोय की त्यांनी महेश भोईर यांचा सत्कार करायचा आहे. हे आमच्या पडद्यामागचे विशेष कलोडे आहेत. गावदेवी संघाचे सदस्य सुद्धा आहेत. दरम्यान किशोर घरत, संतोष भोईर, आशिष पाटील. आता मी आजही सांगतो तुम्हाला, आज क्रिकेट आम्ही खेळत नाही. आमचं वय झालं 40-42 वर्ष, परंतु आपल्या या 40+ मध्ये मैदानातमध्ये आज एक धाव ही आरोग्यासाठी ही जाणत ठेवली. ती आपल्या संघाचे 40+ कर्णधार संदीप म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यासाठी मी बोलवतोय. कैलाश नामदेव पाटील नावगावचे माजी अध्यक्ष यांना विनंती करतो त्यांचा सत्कार करायचा आहे. एक धाव आरोग्यासाठी संदीप म्हात्रे 40+ कर्णधार. आज आम्ही या मैदानावर खेळत नाही, परंतु 40+च्या मैदानावर आम्ही नेहमी खेळतो. त्यांचा सत्कार करतायत कैलाश पाटील आणि सत्कार मूर्ती आहेत ते संदीप म्हात्रे. तसेच विजय भोईर आमचे गावदेवी संघाचे ज्येष्ठ मेंबर आहेत. संतोष दादा संस्थापक गावदेवी नाव यांना विनंती करतोय की विजय भोईर यांचा सत्कार करायचा आहे. जावई आणि सासरे असा सत्कार होतोय. संतोष भोईर सत्कार करतात ते विजय भोईर यांचा. विशेष सहकार्य लाभलंय ते या स्पर्धेसाठी विजय भोईर यांचा. सर या मंडळाचे खजिनदार राजेश पाटील यांचं स्वागत करण्यासाठी मी जयंत पाटलांना विनंती करतो की आपल्या शुभास्ते आपण राजेश पाटलांचं स्वागत करायचं आहे. चला लवकर. या ठिकाणी राजेश पाटील यांचं स्वागत होतोय. जयंत पाटील यांच्या शुभास्ते हा सत्कार होत आहे. 5 दिवस खऱ्या अर्थानं ज्यानं या कार्यक्रमामध्ये अपार शारीरिक अशा प्रकारची अकोल्यावरून या ठिकाणी हे आमचे मित्र आलेले आहेत, त्यांचं देखील या ठिकाणी आम्ही स्वागत करत आहोत. तेव्हा या मंडळाचे सदस्य जयंत पाटील यांच्या शुभास्ते पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांच्या ठिकाणी सत्कार होत आहे. दोघांनी देखील अपार मेहनत 1 महिन्यापासून केली आणि म्हणूनच त्यांचं यथोचित अशा प्रकारचं या ठिकाणी पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन स्वागत करत आहोत. या ठिकाणी संदीप म्हात्रे उपाध्यक्ष मंडळाचे त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि त्यांना देखील पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करू इच्छितो. मी किशोर मामा घरत यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण संदीप म्हात्रे यांचं स्वागत करायचं आहे. चला जयंत पाटलांचं स्वागत करतायत आशिष दादा पाटील. चला लवकर.
चला पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमाकडे आपण वळत आहोत आणि हे पारितोषिक वितरणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित दोन्ही संघाचे सर्व खेळाडू, सर्व रसिक, क्रीडाप्रेमी प्रेक्षक आणि व्यासपीठावरती बसलेले सर्व आदरणीय असे मान्यवर, या शेवटच्या सामनावीर दापोली संघाचा विश्वजित म्हात्रे. चला लवकर, शेवटच्या सामन्यातील सामनावीर विश्वजित म्हात्रे. मी काशीनाथ ठाकूर साहेबांना विनंती करेन की आपण या शेवटच्या सामन्यातील सामनावीर म्हणून ज्याचा आपण गौरव करणार आहोत तो विश्वजित काशीनाथ ठाकूर साहेबांच्या शुभास्ते हे या ठिकाणी वितरण होत आहे. यानंतर उत्कृष्ट गोलंदाज, माफ करा, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक कपिल कोळी, विघ्नहर्ता कोंबडभुजे संघाचा हा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक. मी तुषार भोईर आणि उत्तम म्हात्रे दोघांना विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. मी तुषार भोईर आणि उत्तम म्हात्रे यांना विनंती करेन की आपले शुभास्ते आपण उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून कपिल कोळी याला गौरव करायचा आहे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षकसाठी शूज देतील आदरणीय तुषार भोईर, बीजेपीचे अध्यक्ष, आणि त्याचबरोबर ट्रॉफी देतील उत्तम म्हात्रे साहेब, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष. उत्कृष्ट गोलंदाज ऋषिकेश दापोली संघ. उत्कृष्ट गोलंदाज ऋषिकेश दापोली संघाचा चंद्रकांत घरत आणि किशोर पाटील कोपर यांना विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. चंद्रकांत घरत आणि किशोर पाटील कोपर यांना मी विनंती करेन समोर यायचं आहे. शूज चंद्रकांत घरत साहेबांच्या शुभास्ते, शूज चंद्रकांत घरत साहेबांच्या शुभास्ते आहेत का ते? चंद्रकांत म्हात्रे यांच्या शुभास्ते आपण शूज देणार आहोत आणि त्याचबरोबर किशोर पाटील कोपर यांच्या शुभास्ते आपण ट्रॉफी देणार आहोत. 6 षटकामध्ये 35 धावा देऊन 7 गडी बाद केले आहेत असे त्याच्या गोलंदाजाचे पृथक्करण आहे. या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फलंदाज विश्वजित दापोली संघाचा मिन्नाथ पाटील यांच्या हस्ते शूज आणि ट्रॉफी सत्यवान पाटील. चला लवकर, सत्यवान पाटील, मिन्नाथ पाटील. शूज मिन्नाथ पाटील आणि ट्रॉफी सत्यवान दादा पाटील यांच्या शुभास्ते. यानंतर मालिकावीर, सर्वांचं लक्ष ज्याच्याकडे लागलेलं आहे ते या स्पर्धेतील मालिकावीर, हा त्याची ट्रॉफी देण्यासाठी मी महेश भोईर यांनी सगळ्या या मोठ्या ज्या ट्रॉफ्या आहेत ते त्यांच्या मार्फत आपल्याला मिळाल्या आहेत, तेव्हा महेश भोईर यांच्या हस्ते या मालिकेतील मालिकावीर म्हणून आपण घोषित करत आहोत. आयलेश उल्वा संघाचा सामन्यातील या संपूर्ण शृंखलेतील मालिकावीर आयलेश पाटील उल्वा. चषक देतील महेश भोईर. चला जरा मागे आपण,
ओके. चला हा ट्रॉफी घेतल्यानंतर ऐलेश थांबायचं आहे, कारण अजूनही आपल्याला आशिष दादा पाटील अध्यक्ष आणि त्याचबरोबर सल्लागार किशोर मामा घरत या दोघांनी ही बाईक जी आहे ती आपल्याकडे स्पॉन्सर केली होती आणि त्यांच्यासोबत संस्थापक अध्यक्ष संतोष दादा भोईर तिघांच्या शुभ हस्ते या बाईकची चावी आपल्या हस्ते सुपूर्द करणार आहोत. अरे चला लवकर. या संपूर्ण मालिकेतील मालिकावीर ऐलेश म्हात्रे उलवा, TVS बाईक आशिष दादा पाटील, किशोर मामा घरत, संस्थापक संतोष दादा भोईर यांच्या शुभास्ते ही चावी ऐलेशला सुपूर्द करण्यात येत आहे. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. यानंतर तृतीय क्रमांक विजेता संघ आहे विघ्नहर्ता कोंबडभुजे संघ. तृतीय क्रमांकाच्या पारितोषिकाचा मानकरी आहे विघ्नहर्ता कोंबडभुजे संघ. पारितोषिकाचं स्वरूप आहे 35,000 रुपये रोख आणि भव्य आकर्षक अशा प्रकारचा चषक. मी प्रदीप ठाकूर अर्थात पप्पू ठाकूरांना विनंती करेन आणि त्याचबरोबर कृष्णा भोईर यांना विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. प्रदीप ठाकूर आणि कृष्णा भोईर या दोन मान्यवरांना मी विनंती करेन की आपण समोर यायचं आहे. ₹35,000 रुपये रोख पप्पू ठाकूर आणि आकर्षक चषक कृष्णा भोईर यांच्या शुभास्ते या ठिकाणी देण्यात येत आहे. ₹35,000 रुपये रोख भव्य आणि आकर्षक चषक विघ्नहर्ता कोंबडभुजे संघ. विजेत्यांचं हार्दिक आभार, मान्यवरांचं मनपूर्वक आभार. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख ₹75,000 रुपये आणि आकर्षक भव्य अशा प्रकार चषक. विजेता संघ आहे निळकंठेश्वर उलवा संघ. निळकंठेश्वर उलवा संघ. द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक ₹75,000 रुपये रोख, आकर्षक चषक. मी हरिश्चंद्र म्हात्रे साहेब, माननीय माजी उपसरपंच आणि विद्यमान सदस्य ग्रामपंचायत नाव्हे, त्याचबरोबर BJP संघाचे सर्वेसर्वा ₹75,000 रुपयाचं पारितोषिक आहे. जरा विशेष सूचना ठेवा, ₹75,000 रुपयाचं पारितोषिक आहे. आपण 10,000 रुपये आम्ही मुद्दाम आपल्याला आता आमच्याकडे राखून ठेवलेले आहेत. त्याचं कारण सांगतोय, बाईक ज्या दिवशी तुम्ही नावावरती कराल त्या दिवशी 10,000 रुपये आपण घेऊन जायचे. याचं कारण सांगतो आहे, बाईक जोपर्यंत तुमच्या नावावरती होत नाही तोपर्यंत ते पैसे आमच्याकडे राहणार आहेत. बाईक नावावरती करा, पैसे घेऊन जा. आणि द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक विजेता निळकंठेश्वर उलवा संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. मी उलवा संघाच्या एका प्रतिनिधीला आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय, श्रीयुत निलेश खारकर. नक्कीच बर्नुके सर. तर सर्वप्रथम मी सर्व आयोजकांचं मनापासून आभार व्यक्त करतोय. गावदेवी क्रिकेट क्लब न्हावा प्रकाश झोतातील क्रिकेट सामने 2019 मधलं आणि जबरदस्त आयोजन होतं. कारण आयोजनामध्ये सांगायचं झालं तर स्टेजच्या उजव्या बाजूला आपण गार्डन, मी अशी स्पर्धा बघितली नाही की स्टेजच्या उजव्या बाजूला एका साईडला मॅचेस चालू आहेत, समोर गार्डन आहे, लहान मुलं खेळतायत आणि ज्या प्रकारे देणगीदारांची नावं, संपूर्ण बॅनर त्या देणगीदारांच्या नावांचं बघितलंय. प्रत्येक समालोचक, स्कोरर, प्रत्येकासाठी आयडेंटिटी कार्ड ही या स्पर्धेची खासियत आहे. आणि जोरदार टाळ्या मित्रांनो हॉलबाजी आयोजनासाठी. आणि मी विनंती करतोय जयदीप पाटील अर्थात JD आणि किरण मडवी की आपण दोघांनी यायचं हे पारितोषिक घेण्यासाठी. थँक्यू व्हेरी मच. भरणुके सर.
धन्यवाद किरण पाटील, जयदीप पाटील आणि किरण मडवी हे खऱ्या अर्थाने या संघाचे आधारस्तंभ आहेत, या ठिकाणी आलेले आहेत. मी त्यांना देखील विनंती करेन की आपण या पारितोषिकाच्या वितरणामध्ये आपण सहभागी व्हायचं आहे. आणि यावर्षी जरी आपण द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक प्राप्त केलं असेल तरी सुद्धा आमच्या आयोजकांची अशी इच्छा आहे की आपण पुढल्या वर्षी प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी व्हावेत आणि तशा प्रकारची तयारी करावी. ही आम्हा मंडळाकडून तुम्हा हां आणि यानंतर आम्ही ज्या काही स्पर्धा राबवलेल्या आहेत त्या स्पर्धांमधून शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक कार्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेला योगदान देत असतो. आणि त्याच पद्धतीनं रायगड जिल्हा परिषद नाव्हा संघ, रायगड जिल्हा परिषद शाळा नाव्हा या शाळेसाठी आमच्या मंडळाकडून 10,000 रुपयाचं रोख आर्थिक मदत देण्यात येत आहे. मी या मंडळाचे सल्लागार किशोर मामा घरात कुठे गेले तेव्हा आशिष दादा पाटील यांच्या शुभास्ते रायगड जिल्हा परिषद शाळा नाव्हे या शाळेसाठी 10,000 रुपयाची आर्थिक मदत आदरणीय सरपंच जितेंद्र म्हात्रे साहेबांच्या कडे ते सुपूर्द करण्यात येत आहे. अशा प्रकारचं जर योगदान प्रत्येक क्षेत्रासाठी जर या स्पर्धांच्या मधून जात असेल तर निश्चितच नाव्हा गावाचा लौकिक हा दिवसेंदिवस आणि खरोखरच ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं ते आदरणीय म्हात्रे साहेब आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करत आहेत. गावदेवी क्रिकेट क्लबच्या वतीने नाईट टुर्नामेंटची दुसरी वेळ आहे. खऱ्या अर्थाने नावा गावामध्ये पहिल्यांदा नाईटची टुर्नामेंट भरली त्यावेळी गावदेवी क्रिकेट क्लब ने माझ्यासोबत चर्चा केली होती. त्यावेळेला मी त्यांना सांगितलं होतं स्पर्धा तुम्ही नक्की भरा की न्हावा गाव हा ग्राउंड पनवेल उरणच्या इतिहासातील हा ग्रामीण भागातील सर्वात मोठा ग्राउंड आहे आणि या ग्राउंडवर खूप मोठमोठ्या स्पर्धा पूर्वी झाल्या. आज बऱ्याचशा लोकांकडे पैसा असेल पण ज्या वेळेला 25 किंवा 50 हजारच्या ज्या स्पर्धा होत होत्या त्या न्हावा गावामध्येच होत होत्या आणि त्याचा सार्थ अभिमान आहे की मुंबईवरून संघ आपल्या न्हाव्यामध्ये येत होते आणि या स्पर्धा रंगतदार असायच्या. अशा वेळेला आमच्याही मनात होता की कोणीतरी सुरुवात करायला पाहिजे आणि ती गावदेवी क्रिकेट क्लबने सुरुवात केली. खऱ्या अर्थाने आशिष पाटील असतील, राजेश पाटील असतील, किशोर गरज, कृष्णा भोईर, हरिचंद्र म्हात्रे एवढे सहकारी आहेत आणि संतोष भोईर विशेषतः आता ज्या समालोचकांनी जो उल्लेख केला जे जे क्रिकेट क्लब, मी साक्षीदार आहे त्या क्रिकेट टीमसाठी. ज्या वेळेला आपल्याकडे गलफ्लीड आणि गरवारे या ज्या बोटी यायच्या त्याच्यामध्ये एक इंग्लंडचे सदग्रस्त इथे फिरायला यायचे समुद्रावर आणि त्यावेळेला आपली रंदा मारलेली बॅट आणि स्टंप कुठले तर वनईच्या काठ्या असायच्या. त्या काठ्या बघितल्यानंतर संतोष भोईर हे इथं वरच्या बाजूला खेळत असायचे. तेव्हा त्यांनी इंग्लिशमध्ये त्यांना विचारलं ते आम्हालाही कळलं नाही त्यांनाही कळलं नसेल पण त्यांनी त्यावेळेला सांगितलं की वर्षासाठी लागणारा खर्च किती असू शकतो. तर आपल्या हिशोबाने तो त्यावेळेला खर्च मोठा होता परंतु ते गोरा माणूस म्हणून जो जे जे कॅप्टन होते त्यांच्यासाठी तो काहीच नव्हता. त्यांनी त्यावेळेला संतोष भोईर यांना बॅट, स्टंप आणि बॉल देण्याचं मान्य केलं आणि ते त्या दुसऱ्याच दिवशी त्याने आणलं. आणि दुसरी गोष्ट अशी की संतोष भोईर यांना त्यावेळेला मी साक्षीदार आहे. संतोष भोईर यांची परिस्थिती खूप हालाकीची होती. संतोष भोईर यांना इंग्लंडला न्यायची सुद्धा त्यांनी तयारी केली होती. मी तुला शिक्षणाला नेतोय पण त्यांनी सांगितलं मी या न्हाव्या गावामध्येच राहून मला काहीतरी करायचं आहे आणि ते त्यावेळी इथे आले. कदाचित त्यावेळी गेले असते तर इंग्लंडला कुठेतरी चांगल्या जॉबला सुद्धा असते. पण तो न्हाव्या गावावर प्रेम मी स्वतः व्यक्तिगत मानतो. मी छोटासा कार्यकर्ता, मी जरी 3 वेळा सरपंच झालो असलो तरी या न्हाव्या गावाच्या सर्वांगीण जो किनारपट्टी आणि गावाला लाभलेला वैभव यामुळे मी न्हावा गाव सोडून मी शहरात गेलो नाही. याचं कारण पण आहे
आता आमचे जे साक्षीदार आहेत त्यांना माहिती असेल, गणेश नाईक साहेबांनी मला नेरुलला स्थायिक होण्यासाठी आग्रह केला होता, परंतु नावागाव मी सोडला नाही. कदाचित मला ती नाल जोडलेली असेल. मी आजही सांगतो, आमच्यामध्ये कुठली हवा गेलेली नाही. आम्ही तिन्ही चारही पक्ष एकत्र असलो तरी सर्व जो आता उल्लेख झाला, मगाशी GM साहेबांनी सुद्धा उल्लेख केला, मी एकच बोलेन, राजकारण पंथ जात या आम्ही सगळ्या वेगळ्या ठेवतो. विकासाच्या कामामध्ये स्पोर्ट्समध्ये आम्ही कुठलाही राजकारण आणत नाही. गावदेवीची यात्रा सुद्धा आम्ही आज जवळजवळ मी 30 वर्ष बघतोय. कुठल्याही प्रकारचा आमच्यामध्ये मतभेद न ठेवता आम्ही ते कार्य करत असतो. आणि यामध्ये एकी जी आहे ना, ती बाहेरचे गाव म्हणजे पोलीस स्टेशन असतील, दोन्ही तालुक्यातले कुठल्याही पक्षाचे पुढारी असतील, ते नावागावचा आदर्श देतात. याच्यामध्ये आम्हाला स्वतःला त्या गोष्टीचा अभिमान वाटतोय की आम्ही नावागावचे आहोत. आणि क्रिकेटसाठी जर उल्लेख केला गेला तर पनवेल उरणच्या इतिहासात नव्हे तर नवी मुंबईच्या इतिहासामध्ये कुठलीही टीम बेटिंग करत असतो, पण नावागावाची टीम कधीही कुठल्याही आमिषाला बली न पडता हरलो तर चालेल, मग तो 2 लाखाचा पक्ष, लाखाचा 5 लाखाचा, पण आम्ही लढून जिंकू की हारो याचाही सार्थ अभिमान आहे. म्हणून आम्ही बोलतो की आम्हाला आयुष्यामध्ये एकच समाधान आहे की लढा हारा जिंका तो भाग वेगळा, परंतु कुठेही घाण राहता कामा नये. आणि मी तर क्रिकेटरांना जे आता दोन्ही टीम आहेत, उल्वा आणि पारगाव दापोली, पारगाव दापोली चांगला खेळला, निश्चितच जिंकला. उल्वाही चांगली पहिली खेळली होती, परंतु फायनलमध्ये कदाचित ते अपयशी ठरली, संघर्ष कमी झाला, परंतु यश अपयश मिळत असतो, परंतु कुठेही सेटिंग करता कामा नये. आज या टीमनी गावदेवीनी जी मेहनत घेतलेली आहे, दरवर्षी नाईट टुर्नामेंट व्हायला पाहिजे. पुढल्या वर्षी मला वाटतं स्ट्रेंजरचा नटराजचा नंबर आहे, नंतर स्ट्रेंजर आहे, परंतु खर्च जास्त होतोय. गावदेवीने ती जिद्द पूर्ण केली. गावदेवी क्रिकेट क्लब, मी तुम्ही आम्हाला एक VIP म्हणून जरी बोलवलं असाल, प्रथम क्रमांकाचा बक्षीस असेल, हा विषय वेगळा, परंतु हे जे सगळं नियोजन आहे कमी वेळेमध्ये आणि जास्त खर्च करणं, हे तुम्ही निश्चितच चांगलं केलेलं आहे. मी प्रत्येक टीमला असंच आग्रह करेन, प्रत्येकाने कोणाकडनं तरी शिकायला पाहिजे. आम्ही प्रत्येक वेळी आम्ही सर्वसामान्य माणसाकडनं सुद्धा शिकण्याचा प्रयत्न करतो, यासाठी की आम्हाला सगळं काही कळतं असं नाही. ज्या वेळेला तुमच्याकडनं काहीतरी शिकून आम्हाला त्याच्यातनं काहीतरी घडवायचं असतं, म्हणून आम्ही अनुकरण करत असतो. तुम्ही चांगलं कार्य केलेलं आहे. पुढल्या वेळेला हा जो खर्च वाढतोय याच्या मगाशीच मी उल्लेख केला, हे प्रकाश जो त्याच्या बाबतीमध्ये 5ही टीमला मी विनंती करेन, ज्या वेळेला ONGC आपल्याला ट्युबिंग देईल त्या वेळेला 5ही टीमचा सहकार्य अपेक्षित आहे. तो यासाठी की जी काही मॅनपॉवर लागेल आपल्याला हे जे संच उभं करण्यासाठी, त्यावेळेला आपल्या टीमचे 2-2, 4-4 सहकारी आमच्यासोबत द्या. मी गजानन म्हात्रे यांच्याशी चर्चा केली, उत्तम म्हात्रे सुद्धा इथं फॅब्रिकेटर आपले आहेत. तुम्ही एकमेकाने मेहनत करा. संतोष म्हात्रेला बोललो की ट्युबिंग त्या जे येईल तो जो इतर खर्च असेल तो आम्ही करू, परंतु बाकीचं जे खर्च आहे आणि मेहनत ती तुम्ही फॅब्रिकेटर या नात्याने करा. आपण ट्युबिंग आल्यानंतर ही टुर्नामेंट जरी झाली असली तरी गावदेवी क्रिकेट क्लबने आम्हाला सुचवलेलं आहे की जर हे मिळाले तर आपला खर्च वाचेल. बरी यावेळी झालं नाही, पण येणाऱ्या वर्षामध्ये मात्र निश्चित करू. आणि त्यावेळेला आपला 5ही टीमचा सहकार्य पाहिजे. मी किमान खर्च जो आहे तुमचा वाचवण्याचा, आणि जे स्ट्रक्चर उभा असताना पुन्हा प्रश्न येतो फोकसचा. ग्रामपंचायत सदस्य, मला तर हे वाटतं क्रिकेटमध्ये यंग जे जनरेशन आहे, मला वाटतं याच्यामध्ये हरिश्चंद्र म्हात्रे सल्लागार आहेत. गावदेवीचे प्रल्हाद पाटील यंगमधले असतील किंवा देवेंद्र असेल, 3-3 सदस्याने मी सहमत आहे, आणि या गावचे अध्यक्ष आहेत. सगळे असताना कुठल्या आज जरी आपली बोरिंग फेल गेली काय प्रॉब्लेम नाही, आपण परत तयार करू. जरी गेली हरकत नाही, पुन्हा नव्याने करू. परंतु तुम्ही सगळे एकत्र असले तर मला पाठबळ आहे. मी एकटा काय करीन अशातला भाग नाही, तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. खूप वेळ झालेला आहे, परंतु हे सगळे संघ जे आले, चांगला खेळ खेळले आणि जे जिंकले त्यांचं अभिनंदनच आहे. उल्वा हरली जरी असली, निलेश खारकर, पुढल्या वेळी तुम्ही तयारीने या. मला तर वाटला होता यावेळी नटराज संघ हा कप घेईल असं मला वाटत होता. कदाचित सांघिक भावनेमध्ये किंवा कशात कमी पडले असतील, त्यांनी सुद्धा पुढल्या वेळी येऊन चांगला खेळ करावा. आमचा वैष्णव भोईर एक चांगला उत्कृष्ट प्लेअर आहे, परंतु समन्वय आणि ज्येष्ठांचा सल्ला घेऊन जर पुढे गेले तर अजून काय पुढे जातील. भूषण चांगला प्लेअर आहे, त्याच्यामध्ये चांगले प्लेअर आहेत. इकडे गावदेवीमध्ये अमोल आहे, हर्षल आहे, बरेचसे प्लेअर आहेत. गावदेवी क्रिकेट क्लबच्या माध्यमातून नावा 11 संघ आम्ही जेव्हा एकत्र नेतो,
मी फार कमी जातो, कृष्णा भोईर वगैरे हे लोक नेहमी जात असतात. पण वैष्णवचा सत्कार करायचा होता की तो आता सौदी अरेबियाला खेळून आलेला आहे, ठीक आहे. परंतु खेळ भावना एक निश्चित पाहिजे. मी एक उदाहरण म्हणून देईन. तुम्ही जेवढे क्रिकेटपटू आहात चांगले खेळता, परंतु नंदू भोईर आणि आम्ही इथं बसलो असताना एक उदाहरण म्हणून नंदू भोईर त्यावेळेला मला वाटते कोहलीकोपरला ना तुम्ही गेले होते, एका बॉल चिंचपाडा, एका बॉलमध्ये 7 धावा पाहिजे होत्या, 9 बॉल झाला आणि एक षटकार लावला होता नंदू भोईरने आणि ती वादग्रस्त स्पर्धा झाली होती, मी आठवतो ते. परंतु या सगळ्या आठवणीच्या नंदू भोईर मला जेव्हा बोलत होते की प्लेयर चांगले आहेत, परंतु बॉलला जेव्हा ग्राउंडने बॉल जात असतो कॅच चांगले घेतात, टप्पा चांगले येतात, परंतु ग्राउंडने जात असताना वागते वेळी मात्र ते प्लेयर खूप स्लो वाटतात. आणि मी एक सल्ला देईन. मी एक छोटासा क्रिकेटर आहे, माझा क्रिकेटमध्ये खूप चांगला हे होता, परंतु मी कराटेमध्ये असल्यामुळे मी सातत्याने सोमवार बुधवार शुक्रवार पनवेलला जात असे. मी ब्लॅक बेल्ट झाल्यानंतर माझा क्रिकेटचा ओढ कमी झाला, मी मार्शल आर्टला ओढलो गेलो. परंतु तुमच्यामध्ये वॉर्मिंग अप असली पाहिजे. जेवढे चांगले प्लेयर आहेत, मी एक विनंतीवजा सल्ला देईन की जेवढे प्लेयर तुम्ही चांगले आहात या उरण पनवेलमध्ये आज आकर्षित आहात, नवी मुंबईमध्ये खेळत असता, किमान आठवड्यात ना 1 ते 2 दिवस जरी तुम्ही क्रिकेटच्या व्यतिरिक्त एक 15-20 मिनिटं 25 मिनिटं ग्राउंडवर वॉर्मिंग अप केलेत, धावाचा सराव केलात, एक 15-20 मिनिटं फिटनेस म्हणून ठेवा, सूर्यनमस्कार असतील, स्किपिंग असतील, हे करा. निश्चित तुम्हाला सांगतो आजी ती ऊर्जा मिळेल. एकाच एक प्रतिस्पर्धी असतो प्रत्येक गावात, आपण बघतोय. आमच्याकडे वैष्णव असेल तर कोणी दिगोडामध्ये 2-2 भाऊ आहेत, वौला पारगावमध्ये आहेत, अशा स्पर्धक आहेत. परंतु माझे काय की तुम्ही थोडासा फिटनेसवर लक्ष द्या की याच्यातनं जर एखादा प्लेयर, सचिन तेंडुलकर काल परवा घारापुरीला येऊन गेले, सचिन तेंडुलकर सुद्धा एक छोट्या परिवार, विनोद कांबळे स्वतः छोट्या परिवारमधून येऊन गेले. आपल्यातला एखादा प्लेयर जर कोणी इंडियाचं प्रतिनिधित्व जर आला दूर, किमान IPL मध्ये जरी आला, तर आमच्यासारखे जे कोणी क्रिकेट प्रेमी आहेत आणि त्यांच्यामधून आम्हाला जर एखादा हा प्लेयर घडवता आला तर आम्हाला सार्थ अभिमान असेल. त्यासाठी मग लागणारा जो काही खर्चाचा असेल तो या व्यासपीठावर जे सर्व काय आम्ही आहोत ना, हे त्याच्यासाठी 5-50 लाख 2 लाख खर्च लागला तर आमची करायची तयारी आहे. तर तरी या आयोजकांनी मला माझ्या अपेक्षेपेक्षा त्यांनी जास्त उल्लेख केला असेल कदाचित. मी जे मला प्रयत्न होता मी केला या संघासाठीच, नाही तर मी प्रत्येक वेळी आज यंग 11 जो संघ आहे तो सुद्धा मी घडवण्यामध्ये चांगला तेव्हा योगदान दिला. आमच्या स्ट्रेंजर क्रीडा मंडळ आमचे जुने आहेत, सर्व आहेत, प्रत्येकाने 5 टीम चांगल्या खेळतात, चांगला सहयोग दिलेला आहे. भविष्यामध्ये चांगला क्रिकेट खेळाडू घडवण्यासाठी आमचा नक्कीच सहयोग असेल. संयोजकांनी इथं बोलावून जो माझा मान सन्मान दिला, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, गावदेवीच्या सर्व सदस्यांना एक नम्र विनंती आहे. गावदेवीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण लगेचच या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. गावदेवीचे सगळे सदस्य. आणि एक विशेष उल्लेख या ठिकाणी करावा लागेल की आम्ही आत्तापर्यंत बऱ्याच लोकांचा नामोल्लेख केलेला आहे. आलेल्या सर्व मान्यवरांचं, पाहुण्यांचं आमच्या मार्फत आम्ही यथोचित अशा प्रकारचं स्वागत केलं आहे. पण तरी देखील चुकून आमच्याकडून एखाद्या व्यक्तीचं नामोल्लेख करायचं राहून गेला असेल, अशा अज्ञात व्यक्तीचं या ठिकाणी नाव घेतलं आहे असं समजून आपण मोठ्या मनानं या ठिकाणी आलेला आहात. त्याबद्दल पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक या ठिकाणी असं आभार व्यक्त करतोय. आणि वैष्णव भोईर याचा विशेष सत्कार आम्हाला करायचा होता, कारण तो आखाती देशात खेळून आला होता, एक या गावचा सुपुत्र होता. तर असेल या ठिकाणी तर कृपया या, आणि नसेल तर त्याचा हितचिंतक कोण असेल तो जरी आला तरी चालेल, आम्ही त्याच्या ठिकाणी यथोचित अशा प्रकारचा सत्कार करू इच्छितो. वैष्णव भोईर. जय. चला, आणि यानंतर प्रथम क्रमांकाचं पारितोषिक
नटराज संघाचा कोणताही प्रतिनिधी चालेल, आम्हाला वैष्णवचा या ठिकाणी आम्हाला सत्कार करायचा होता. वैष्णव या ठिकाणी उपस्थित नाहीये. हॅलो, चला या ठिकाणी वैष्णव भोईरचा आम्हाला सत्कार करायचा होता. वैष्णव भोईर या ठिकाणी उपस्थित नाहीत. त्याचं प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी मिन्नाथ पाटील आहेत. मी मिन्नाथ पाटील यांना विनंती करेन की आपण वैष्णव भोईरचं जे काही सन्मान चिन्ह आहे ते घेऊन जायचं आहे आणि त्याच्यापर्यंत आमच्या सदिच्छा आपण पोहोच करायच्या आहेत. दरम्यान प्रथम क्रमांकाचं पारितोषिक विजेता संघ आहे जय बजरंग दापोली संघ. जय बजरंग दापोली संघाने समोर यायचं आहे. 1,50,000 रुपये आणि भव्य चषक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचं स्वरूप आहे. मी आदरणीय जितेंद्र म्हात्रे साहेब ग्रामपंचायत नाभे यांना विनंती करेन की आपल्या शुभास्ते आपण प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण करावं. 1,50,000 रुपये रोख रक्कम आणि भव्य आणि दिव्य अशा प्रकारचं आकर्षक चषक या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे. सन्माननीय जितेंद्र म्हात्रे साहेब सरपंच ग्रामपंचायत नाभे यांच्या शुभास्ते हे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक वितरण होत आहे. गावदेवीच्या सर्व सभासदांना सिनियर सभासदांना या ठिकाणी थांबायचं आहे. एक जल्लोष कार्यक्रम